हरे रंग की शैवाल है जो झीलों और तालाबों में उगती है। इसे अक्सर सुपरफूड कहा जाता है क्योंकि इसमें कई पोषक तत्व होते हैं। स्पिरुलिना के कुछ फायदे इस प्रकार हैं। पोषक तत्वों से भरपूर। स्पिरुलिना प्रोटीन, विटामिन B1, B2, B3, B6, B9, A, C, E के खनिज, आयरन, मैग्नीशियम, पोटेशियम, जिंक, कॉपर, सेलेनियम और एंटीऑक्सीडेंट का एक अच्छा स्रोत है। रोग प्रतिरोधक क्षमता बढ़ाए। स्पिरुलिना में मौजूद एंटीऑक्सीडेंट और अन्य पोषक तत्व शरीर की रोग प्रतिरोधक क्षमता को बढ़ाने में मदद कर सकते हैं, जिससे शरीर बीमारियों से लड़ने में बेहतर होता है। सूजन कम करे। स्पिरुलिना में एंटी इन्फ्लेमेटरी गुण होते हैं जो शरीर में सूजन को कम करने में मदद कर सकते हैं। कोलेस्ट्रॉल कम करे। कुछ अध्ययनों से पता चला है कि स्पिरुलिना खराब कोलेस्ट्रॉल LDL को कम करने और अच्छे कोलेस्ट्रॉल HDL को बढ़ाने में मदद कर सकता है। रक्तचाप नियंत्रित करे। स्पिरुलिना रक्तचाप को नियंत्रित करने में भी सहायक हो सकता है। रक्त शर्करा नियंत्रित करे। मधुमेह वाले लोगों के लिए स्पिरुलिना रक्त शर्करा के स्तर को नियंत्रित करने में मदद कर सकता है। एनीमिया में फायदेमंद आयरन से भरपूर होने के कारण स्पिरुलिना एनीमिया, खून की कमी के इलाज में मदद कर सकता है। ऊर्जा और सहन शक्ति बढ़ाए। स्पिरुलिना ऊर्जा के स्तर को बढ़ाने और सहन शक्ति में सुधार करने में मदद कर सकता है, खासकर एथलीटों के लिए। वजन घटाने में सहायक। स्पिरुलिना भूख को कम करने और चयापचय को बढ़ावा देने में मदद कर सकता है, जिससे वजन घटाने में सहायता मिल सकती है। शरीर को डिटॉक्स करे। स्पिरुलिना भारी धातुओं और विषाक्त पदार्थों। मावशी नमस्कार. तुमचं नाव काय आहे? सविता अडे. तुमचं गाव कोणतं आहे? पेडगाव. बरं, काय त्रास होता तुम्हाला? टाचा दुखायच्या. बरं बरं. कधीपासूनचा त्रास होता? लय दिवसचा होता का? 2-3 वर्ष. बरं, मी औषधी दिल्यानंतर काय जाणवते तुम्हाला? थांबलं का? आता दुखत नाही तर? बरं, किती दिवस घेतली औषधी? 1 महिना झाला. 1 महिना घेतले का? 1 महिन्यातच थांबून गेल्या? बरं बरं बरं, ठीक आहे. कंटिन्यू घ्या औषधी. चालते. धन्यवाद. काका नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव काय? कांतीलाल आडे. कांतीलाल आडे. गाव कोणतं आहे तुमचं? पेडगाव. पेडगाव. बरं, काय त्रास होता तुम्हाला? गुडघ्याचा होता. गुडघ्याचा. हो. बरं, औषधी दिल्यापासून काय वाटते तुम्हाला? फरक वाटायले. फरक वाटायला. हो. चांगलं वाटते ना आता? चांगलं वाटतं. त्रास वगैरे काय नाही? सध्या नाही तर आता. सध्या काहीच नाही. हो. बरं बरं. किती दिवस झाले औषधी घेताय? आज 9वा दिवस आहे. 9वा दिवस. हो. 9व्या दिवसातच चांगला आराम पडला. हो. बरं बरं बरं, ठीक आहे. कंटिन्यू घ्या 3 महिने. ठीक आहे. हो. चालते. धन्यवाद काका. काका नमस्कार. 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 तुमचं नाव काय? मनोहर हिरामन आडे. मनोहर हिरामन आडे. आडे. ठीक आहे. तुमचं गाव? पेडगाव. पेडगाव. काय त्रास होता काका तुम्हाला? टोंगळ्याचा. टोंगळ्याचा. हा. बरं, आता कसं वाटतंय? आता बरं आहे. छान वाटते ना? छान वाटते. बरं बरं बरं. किती दिवस झाले औषधी घेताय? 5-6 दिवस झाले बघ. 6 दिवस. हो. बरं, आता काही तकलीफ वगैरे होत आता नाही? काही तकलीफ नाही. बरं बरं बरं, ठीक आहे. कंटिन्यू घ्या, आराम पडून जाईल सांगता. ठीक आहे. धन्यवाद. धन्यवाद. दादा नमस्कार. नमस्कार. तुमच्या बाबाला काय त्रास होता दादा? पॅरालिसचा झटका आलता. कधी आला होता? 16 तारखेला. 16 तारखेला. म्हणजे याच महिन्यामध्ये ना? याच महिन्यात. म्हणजे मागच्या महिन्यामध्ये. बरं. आणि कुठे उपचार वगैरे केला? मुंडे हॉस्पिटल हिंगोली. मुंडे हॉस्पिटल हिंगोलीला. बरं, मग आराम वगैरे होता का तिथे? तिथे आराम नव्हता. किती दिवस? 8 दिवस ॲडमिट होते. 8 दिवस ॲडमिट ठेवलं होतं. बरं, मग आता मी औषधी दिल्यानंतर काय जाणवते तुम्हाला? 5 दिवसातच चालायला लागली. 5 दिवसामध्येच चालायला लागले. म्हणजे आधी झोपलेलेच होते डायरेक्ट. गेलेच होते. बरोबर. आणि हा माझा पत्ता कोण दिला तुम्हाला मग? खाजाबाई. खाजाबाई. बरं, ठीक आहे ना. बाबा एकदा उभं राहा तुम्ही. उभं. कोणत्या साईडला आला होता तुम्हाला? या साईड. या साईडला आलता का? बोलता वगैरे येते ना बाबा आता? बरं, हा हात उचला बरं एकदा. हात उचला. हात पहिले उचलत नव्हता ना? आता उचलते मस्त. बरं, थोडं चाला एकदा. काठी पाहिजे का? बरं. बरं, औषधी घेऊन किती दिवस झाले तुम्हाला? आम्हाला 10-12 दिवस झाले. 10-12 दिवस. 10-12 दिवसातच चालायला लागले तुम्ही? बरं, ठीक आहे. आता मस्त आहे ना? आता मस्त आहे. बरं, कंटिन्यू घ्या 3 महिने आणि टकाटक व्हा. ठीक आहे.
चालते धन्यवाद. आजीमाई नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव काय? मोहन नाव शकुंतला. शकुंतलाबाई. हा. बरं. काय त्रास होता तुम्हाला? त्रास म्हणजे हात पाय हालत नव्हते. बरं. हात म्हणजे हालत पॅरालिसिसचा पाय झटका आला उठता- होता आहे ना? उठता येत नव्हतं. पॅरालिसिसचा झटका आला होता. पॅरालिसिस, हो. बरं बरं बरं. हम्म. कधी आला होता? 1 महिना झाला. 1 महिना झाला का? हा, महिना झाला. बरं बरं बरं. हम्म. कुठं उपचार वगैरे केला? सुलतानपूरलाच. सुलतानपूरला केलता का? हो, हो, हो. मग काही आराम वगैरे? काहीच नाही वाटला तिथं, फरकच नाही. काहीच नाही. नाही. बरं बरं. माझा पत्ता कोण दिला मग? ते आमच्या पोरीने दिला ना. तुमच्या मुलीने दिला का? हो. बरं बरं. मग डिग्रजच्या. डिग्रसच्या. हां, हां. बरं. माझी औषधी दिल्यानंतर तुम्हाला आराम वगैरे काय काय जाणवते? आराम पडला ना. पडला का? हो. काय 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 आराम पडते? बसायले आता लवंडन. लावून हा, बरं आता अशी लवंडत होती ना. बरं. लवंडन हाताला जागेवर जरा. हात जरा जरा आला का? हो हो, तेवढा नाही. बोटं वगैरे हालायला लागले का? हो, हे काय. बरं. फक्त उचलत नाही, जरा जरा बोटं हालायला लागले. हो, हे. बरं. हो. पाय वगैरे? ते पाय नाही उचलला. बरं. आता थोड्या दिवसात होईलच. बरं. किती दिवस झाले औषधी घेताय? याला आता मग हे तुमचेच ना? हा, माझी औषधी तुमच्या घेऊन 4-5 रोज झाले ना वाटते? 4-5 रोजच ना? हो, बरं. 5-6. हो. ठीक आहे ठीक आहे. हो, हो. नाही, फक्त कंटिन्यू घ्या. कंटिन्यू 3 महिने घेतली की कायमस्वरूपी ते दुखणं राहून जाते. ठीक आहे. बरं, बरं. चालते चालते. धन्यवाद आजी. हो. हो. आता काय तकलीफ नाही ना? आता काय तकलीफ नाही ना? आता तरी नाही ना, याच्यातली ही मुंग्याच आहे. मुंग्या यायल्यात सध्या. मुंग्यामध्ये जाईल ना. बाकी चालायला काय अडचण नाही आता आहे ना? मुंग्यामध्ये याच्यातून जायचं. जातील जातील. अटकायला ते. पाय अटकायला का? अटकायला मुंग्या चालली ते. मुंग्या याच्यातून नाही. असं असं. चला एकदा. चला एकदा. वाघामाल चाला आमच्या घरी. चल फोटो काढूस कर. वाघामाल चाला घरी आमचं. बस बस या वापस. एवढी मुंडो कर. ओकेच.